चहा पिणं बंद केल्यावर वजन कमी होऊ शकतं, पण ते प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळं असतं. फक्त चहा बंद केला म्हणून आपोआप वजन झपाट्याने कमी होत नाही. चहा किती, कसा आणि कोणत्या पद्धतीने घेतला जातो यावर अवलंबून असतो. बहुतेक लोक दिवसातून 2 ते 5 वेळा चहा पितात आणि त्या चहामध्ये साखर, दूध, बिस्किटे खाणं, कधी-कधी जास्त कॅलरी यामुळे आपल्या शरीरामध्ये जास्त कॅलरी वाढतात. जसं की 1 कप दुधाच्या गोड चहामध्ये साधारण 80 ते 120 कॅलरी असू शकतात. जर एखादी व्यक्ती दिवसाला 4 ते 5 कप घेत असेल, तर 320 ते 480 कॅलरी चहातून मिळतात. म्हणून चहा बंद केल्यावर साखर कमी होते, कॅलरी कमी होतात, वारंवार खाण्याची सवय कमी होते. यामुळे हळूहळू वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. पण चहा बंद केल्यावर वजन कमी होईल, त्याचबरोबर साखरही कमी होते. बहुतेक वजन वाढण्यामागे चहातील साखर मोठं कारण असतं. दररोज एवढ्या अतिरिक्त कॅलरी शरीरात जातात. चहा बंद केल्यावर पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. अतिरिक्त कॅलरी वाढत नाही हे खरं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे झोप सुधारू शकते. चहामध्ये कॅफीन जास्त असतं. जर जास्त चहा घेतला तर झोप उशिरा लागते, झोप पूर्ण होत नाही, थकवा वाढतो. झोप नीट नाही झालं तर वजन वाढण्याची शक्यता वाढते आणि भूक वाढवणारे हार्मोन्सही बदलतात. गोड खाण्याची इच्छाही वाढते. पोटातील सूज आणि ॲसिडिटीही कमी होऊ शकते. काही लोकांमध्ये जास्त चहामुळे ॲसिडिटी वाढते, पोट फुगतं, अपचन होऊ शकतं. चहा कमी केल्यावर शरीर हलकं वाटू लागतं. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा नाही तर चहाची पद्धत वजन वाढवते. जर एखादी व्यक्ती कमी साखरेचा चहा, कमी दूध आणि दिवसातून 1 ते 2च कप बिस्किटांशिवाय घेत असेल, तर त्या व्यक्तीचं वजन फक्त चहा बंद केल्याने फार कमी होणार नाही. ग्रीन टी आणि ब्लॅक टीमधील फरक काय? तर काही लोकांना वाटतं साधा चहा बंद करून ग्रीन टी घेतला तर वजन पटकन कमी होतं. पण ग्रीन टीमध्ये काही अँटीऑक्सिडंट असतात आणि ते कॅलरी कमी करतात. फक्त ग्रीन टीमुळे चरबी वितळत नाही, तर वजन कमी करण्यासाठी आहार, व्यायाम, झोप, ताणतणावाचं नियंत्रण हेही खूप महत्त्वाचं असतं. जर काही लोकांना चहाची खूपच सवय असेल आणि त्यांनी जर अचानकच चहा बंद केला, तर त्यांना मात्र त्रास होऊ शकतात. जसं की चिडचिड वाढू शकते, डोकेदुखी होऊ शकते, थकवा जाणवतो, झोप येणं, लक्ष न लागणं असे त्रास त्यांना नक्कीच होऊ शकतात. कारण त्यांच्या शरीराला कॅफीनची सवय झालेली असते आणि अचानक बंद केल्यामुळं त्रास वाढू शकतात. मग चहा कसा कमी करावा? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे अचानक चहा बंद करू नका. हळूहळू कमी करा. जसं की तुम्ही दिवसाला 5 कप चहा घेताय तर 3 कप घ्या. नंतर मग हळूहळू 2 कप करा. नंतर 1 कप करा. चहाऐवजी तुम्ही काय घेऊ शकता? तर कोमट पाणी घेऊ शकता, लिंबू पाणी घेऊ शकता, ग्रीन टी घेऊ शकता. त्याचप्रमाणे हर्बल टीसुद्धा घेऊ शकता. दालचिनीचं पाणी, धणं-जिरं पाणी, ताक घेऊ शकता. वजन कमी करण्यासाठी फक्त चहा बंद करणं पुरेसं नाही, तर वजन कमी होण्यासाठी कॅलरी कमी घेणं, नियमित चालणं, व्यायाम करणं, प्रथिनं योग्य प्रमाणामध्ये घेणं, झोप पूर्ण घेणं, ताण कमी ठेवणं या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. कोणाला चहा कमी करणं विशेष फायदेशीर ठरू शकतं, तर ज्यांना पोटाची चरबी जास्त आहे, साखर जास्त घेतली जाते, दिवसातून 5 ते 6 कप चहा पिण्याची सवय आहे, ॲसिडिटी होते, झोपेचा त्रास आहे, त्यांना चहा बंद केलेलाचा नक्कीच फायदा होऊ शकतो. पण महत्त्वाचं म्हणजे चहा बंद केल्यामुळे वजन कमी होऊ शकतं. आणि दुसरं महत्त्वाचा मुख्य फायदा हा की साखर कमी होते, अतिरिक्त कॅलरी कमी होतात, चहासोबतचं खाणं कमी होतं, झोप सुधारते. जर चहा कमी प्रमाणात आणि साखर कमी प्रमाणात घेतली जात असेल, तर फक्त चहा कमी केल्याने फार मोठा फरक पडणार नाही. योग्य आहार, नियमित हालचाल हे वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. एकंदरीत संतुलित जीवनशैली ठेवणं खूप गरजेचं आहे. तरच आपलं वजन कमी होऊ शकतं. अन्यथा ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा चहा बंद केल्यामुळे आपलं वजन सहसा कमी होत नाही. थोडाफार फरक पडू शकतो. संतुलित जीवनशैली ठेवून नक्कीच तुम्ही तुमचं वजन योग्य पद्धतीने कमी करू शकता.